महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी 13 लाख घरं मंजूर करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना आलेली आहे। मग आता या घरकुल योजनेसाठी कोणता अर्ज भरून द्यावा लागणार आहे? यामध्ये सरकारने आता 5 कागदपत्र तयार ठेवायला सांगितलेली आहे। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी 13 लाख घरं मंजूर झालेली आहे। मग आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी। या नवीन वर्षात लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत नवीन घरं बांधून देण्यात येणार आहे। यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, यासाठी अर्ज कोणता करावा लागणार आहे, अर्ज कुठे भरावा लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप पहा, तरच तुम्हाला डिटेल माहिती समजणार आहे। अर्ज भरण्यासाठी कुठे जावे लागेल आणि कोणती 5 कागदपत्रे लागणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे 7वा हप्ता कधी येणार याची तारीख व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले आहे, जे आम्ही बोललो ते आम्ही करूनच दाखवलं। 7व्या हप्त्याचे 2100 रुपये येणार ही घोषणा करण्यात आली आहे। कालच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगण्यात आले, येणारा हप्ता 1500 रुपयाचा नसून 2100 रुपयाचा असणार आहे। बजेट नसल्यामुळे 6वा हप्ता 1500 रुपये आला आहे। आमची चूक झाली, परंतु येणारा 7वा हप्ता यापुढील हप्ते हे 2100 रुपये येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। मग हा येणारा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे याची माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला मोफत घर पाहिजे असेल तर कोणती कागदपत्रे तयार ठेवायला सांगितली, यासाठी अटी कोणत्या, अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। घरकुल योजनेसाठी हा अर्ज एका मिनिटात भरता येणार आहे। लगेच हा अर्ज भरा। याआधी पण इंदिरा गांधी योजनेतून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले होते, तशाच प्रकारे आत्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना, पात्रता आणि नियम जाणून घ्या लवकरच। नंबर 1, अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असावा। नंबर 2, अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्ष असावे। नंबर 3, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे। नंबर 4, अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी, म्हणजेच त्याचे स्वतःच्या जागेवर असणारे कच्चे घर पाडून त्याला त्या जागेवर नवीन घर बांधता येईल। नंबर 5, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात अन्य कोठेही सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा। नंबर 6, एकदा या योजनेचा लाभ घेतल्यास अर्जदाराला इतर कुठल्याही आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही। लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना कागदपत्र कुठली लागणार आहे ते थोडक्यात बघूया आपण। नंबर 1, 7/12। नंबर 2, ग्रामपंचायत उतारा किंवा ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंद, वहीवरील उतारा, मालमत्ता कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, लाईट बिल, मनरेगा जॉब कार्ड, अर्जदाराच्या बँकचे बचत खाते पुस्तक। घरकुल योजना लाभार्थी निवड कशी करण्यात येईल? अर्जदारांपैकी जर काही विधवा असतील, त्यांच्या घरात कोणीही कमावता नाही, त्यांना पूरग्रस्त अर्जदार, पीडित अर्जदार, कुठल्याही कारणाने झालेल्या दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले असल्यास असे कुटुंब, नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब आणि दिव्यांग व्यक्ती। अर्ज कुठे आणि कधी करावा? एकदा नोंदणी केल्यानंतर पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज भरा। तुमचे उत्पन्न, कौटुंबिक तपशील आणि घराच्या गरजा याबद्दल अचूक माहिती द्या। तुमच्या अर्जाचे समर्थन करण्यासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड करा। सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य असल्याची खात्री करा। फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर प्रदान केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा आणि अर्ज सबमिट करा।
अधिकारी अर्जाचे पुनरावलोकन करतील आणि कागदपत्रांची पडताळणी करतील. अर्ज मंजूर झाल्यास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थ्याला आर्थिक सहाय्य मिळेल. घरकुल योजना 2024च्या अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन सुरुवात करा. नाव, संपर्क माहिती आणि ईमेल पत्ता यासारखे मूलभूत तपशील प्रदान करून पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा. कुठल्याही नेट कॅफेमध्ये जाऊन फॉर्म तुम्हाला हा भरता येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज लाईक